नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भेंडीची भाजी, अशी मस्त टेस्टी. तर चला रेसिपी सांगते. भेंडीच्या भाजीसाठी काय लागतं ते पाहूया. एक कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून. एक टोमॅटो चिरून घेतलाय. आलं लसूण पेस्ट लागणार आहे. इथे धणे, जिरे, गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि बाकीचे मसाले लागणार आहेत. तर भेंडी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहेत. कपड्याने पुसून घ्यायचे पहिला, मग चिरायचे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. गॅसवर कढई ठेवले गरम करायला, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. आता लगेच आपण जिरं टाकून घेऊया. 1 चमचा जिरं टाकते. जिरं तडतडलं की लगेच हिंग टाकून घेऊया. थोडंसं 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे. लगेच कांदा टाकून घेते. आता कांदा छान आपल्याला असं परतून घ्यायचा आहे. लाल होईपर्यंत परतायचा आहे. कांदा लाल झालेला आहे. थोडा आलं लसूण पेस्ट फ्रेश केलेली आहे, तीच टाकलेली आहे. छान परतून घ्यायचं 1 मिनिटभर. लगेच टोमॅटो टाकून घेते. तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झालेला आहे. लगेच आपण मसाले टाकून घेऊया. हळदी पावडर, घरगुती मसाला टाकून घेते. लाल मिरची पावडर काश्मीरी ती पण टाकून घेते. ते धणे, जिरा पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे, ते पण टाकून घेते. छान असं परतून घ्यायचं आहे. बारीक गॅस ठेवलेला आहे. 1 मिनिटभर परतायचं. आता एक छोटी वाटीत पाणी घेतलेलं आहे, तो टाकूया थोडासा. ग्रेव्हीला छान असं तेल सुटेस्तोपर्यंत परतायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर मिक्स करून घेते आणि लगेच भेंडी टाकून घेऊया. आता मिक्स करून घेऊया भाजी पूर्ण आणि वाफेवर शिजून घ्यायची आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. भाजीवर झाकण ठेवायचा. फक्त 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. भाजीवर झाकण ठेवून घेते. 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. एक वाफ काढून घेते बारीक गॅसवर आणि नंतर मग झाकण काढून ठेवणार आहे आणि 10-15 मिनिटात भाजी आपली चांगली शिजेल. झाकण काढून घेते. आता एक वाफ काढून घेतलेली आहे. आता भाजीचं झाकण मी ठेवणार नाहीये. आपण चांगली शिजवून घेऊया. भाजी शिजलेली आहे आपली, बघू शकता. आता मी ओलं नारळ घेतलेलं आहे किसून, ते टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. छान असं जरा मिक्स करून घेऊया भाजी. बघू शकता भाजी कशी मोकळी मोकळी झालेली आहे. भेंडीची भाजी कशी मस्त दिसते. आणि माझ्या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा, मस्त लागते खायला. आता गॅस बंद करूया. भेंडीची भाजी आपली बनवून झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी भेंडीची भाजीची? कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक सबस्क्राईबर करून धन्यवाद.